ओम शांती. सर्वांनी बोलायचे ओम शांती, ओम शांती, ओम शांती. तर आज आपल्या पिंपळस गावामध्ये स्वर्गीय श्री दत्तात्रय भिकाजी पाटील लिमसे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. त्यांच्या कुटुंबामध्ये शकुंतला दाभाडे ही त्यांची मुलगी, सुरेखा अशोक पवार त्यांची या दोन मुली, संजय दत्तात्रय लिमसे मुलगा, अंजना रघुनाथ पवार त्यांची बहीण, त्यानंतर सचिन विलास लिमसे आणि अभिषेक संजय लिमसे हे नातू, असं हे त्यांचे कुटुंब. आणि ह्या सर्व कुटुंबाचा निरोप घेऊन आज त्यांना 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. खूप भाग्यवान आत्मा आहे की ज्यांनी 95 वर्ष, आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं जातं की मनुष्य आत्म्याला तसं 100 वर्ष आयुष्य प्रत्येकाला दिलेलं आहे. परंतु आपण बघतो की आजच्या ह्या कलियुगामध्ये कोणी 20 वर्षामध्ये, कोणी 30 वर्षामध्ये, कोणी 50 वर्षामध्ये, कोणी 60 वर्षामध्ये, कोणी 70 वर्षामध्ये, परंतु असे खूप कमी लोक आहेत की जे 95व्या वर्षी किंवा 100व्या वर्षी जातात. असंच खूप कमी लोक आहेत. तर आज कलियुगामध्ये आपण जर बघितलं तर मिनिमम 40-50 या 60 वर्ष आयुष्य आहे की त्यामध्येच लोक आपला निरोप घेऊन जातात. आणि आजची जर पिढी आपण बघितली किंवा आजची जर वेळ जर बघितली तर नैसर्गिक मृत्यू हा खूप कमी लोकांना लागतो. बहुतांश लोक आपण बघतो की आज आत्महत्या करतात, ॲक्सिडेंटमध्ये जातात किंवा तणावामुळं हार्ट अटॅकमध्ये जातात. परंतु इतकं वर्ष लागून जाणं हे खूप त्यांच्या जीवनातले जे कर्तव्य आहे किंवा त्यांचे जे श्रेष्ठ कर्म आहे हे त्यांचं एक प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि या 95 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी जे काही गुणांचे योगदान दिलेलं आहे ते सर्वजण आपण गेल्यानंतर त्याची महिमा करत असतो. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तर ह्या म्हणीप्रमाणे म्हणा किंवा ह्या वचनानुसार मनुष्यानं जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला जायचं आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. आपण एवढे जण जे बसलेलो आहोत, हा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. कारण ज्यांना जन्म घेतला त्याला एक दिवस ह्या सृष्टीवरून जायचं आहे, आपल्या कुटुंबाचा निरोप घ्यायचा आहे. आज ते गेले, उद्या आपला नंबर आहे. जसं आपण बघतो की रेल्वेच्या प्रवासामध्ये आपण बसल्यानंतर जिथपर्यंत आपण तिकीट काढलेलं आहे ते स्टेशन आल्यानंतर आपण उतरतो आणि आपल्या जागेवर ज्याचं तिकीट आहे तो येऊन बसतो. बरोबर? आपला हा जो प्रवास आहे जीवनाचा, हा पण तसाच आहे. सर्व आपण एक प्रवासी आहोत आणि ह्या प्रवासामध्ये ज्याचं जिथपर्यंत तिकीट आहे तिथपर्यंत तो जाणार, तिथं तो आपला निरोप घेणार आणि पुन्हा ती जी आत्मा आहे पुढल्या प्रवासासाठी दुसऱ्या घरी जन्म घेते. म्हणून आपण बघतो की ज्या वेळेला व्यक्ती शरीर सोडतो, शरीर सोडल्यानंतर जादा किंवा किती वेळ आपण ठेवतो त्या शरीराला?
कारण आपण काय म्हणतो की अंतिम यात्रेला आपल्याला पोहोचलं पाहिजे. आता वास्तविक आपण कधी विचार केला की अंतिम यात्रा कोणाची आहे? सर्व जर आपण ज्या वेळेला शरीर सोडतो तर काय म्हणतो की अंतिम यात्रेला आपण गेलं पाहिजे. आता ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला बघतो की तो जो व्यक्ती आहे आपल्या समोर असतो, बरोबर, आपल्या समोर असतो. मग आपण काय म्हणतो की अंतिम यात्रेला आपल्याला गेलं पाहिजे. मग अंतिम यात्रा कोणाची? शरीराची या शरीरामधल्या असणाऱ्या आत्म्याची? कोणाची अंतिम यात्रा करतो आपण? कोणाची अंतिम यात्रा करतो सांगा तुम्ही? अंतिम यात्रेला म्हणतो ना अंतिम दर्शनासाठी. कोणाच्या दर्शनासाठी म्हणतो का नाही आपण? अंतिम यात्रेला गेलं पाहिजे. गेल्यानंतर आपण बघतो की आपल्या समोर शरीर असतं ज्यांना आतापर्यंत आपण बघितलं. फक्त फरक काय असतो की त्यांनी डोळे मिटलेले असतात, श्वासाची गती बंद झालेली असते, सर्व काही स्तब्ध असतं, कोणतंही अवयव काम करत नाही. मग आपण म्हणतो की अंतिम यात्रेला गेलं पाहिजे किंवा पोहोचलं पाहिजे. मग अंतिम यात्रा कोणाची करतो आपण? शरीराची करतो का आत्म्याची करतो? बरोबर. मग शरीराची अंतिम यात्रा करतो. मग शरीरामध्ये राहणारी जी चैतन्य शक्ती आत्मा आहे ती कुठे गेली? शरीर तर आपल्या समोर आहे, मग शरीरामध्ये राहणारी जी आत्मा आहे ती नेमकं गेली कुठं? तुमच्यापैकी कोणतरी सांगा जे वारकरी संप्रदायामध्ये आहे, ज्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, गाथेचा अभ्यास केलेला आहे किंवा भगवद्गीतेचा अभ्यास केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये दुसरा अध्याय याच्याविषयी स्पष्ट आहे. कोणी कोणी ज्ञानेश्वरी ऐकलेली याच्यामध्ये सांगा, हात वरती करा ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकलेली तुम्ही. हा, मग ज्ञानेश्वरीमध्ये दुसरा जो अध्याय आहे किंवा भगवद्गीतेमधला जो दुसरा अध्याय आहे हा आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान स्पष्ट करतो. काय स्पष्ट करतो? त्या ठिकाणी स्पष्ट श्रीकृष्णानं अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे की ज्या वेळेला अर्जुन अभिमन्यूच्या शोकामध्ये डुबलेला असतो आणि श्रीकृष्ण त्याला सांगतो, त्यावेळेला युद्धाची तयारी करण्यासाठी, मानसिक तयारी करण्यासाठी ज्या वेळेला श्रीकृष्ण उपदेश देतो त्यावेळेला अर्जुन सांगतो की ज्ञान सांगणं सोपं आहे, परंतु त्याला आचरणामध्ये आणणं खूप अवघड आहे. स्वतःचा मुलगा गेला आणि श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की तू युद्धासाठी ससज्ज हो, हे कसं शक्य आहे? त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देतो की ज्याला तू शरीर समजतो ते जे शरीर आहे ते तू ह्या गर्भामध्ये आल्यानंतर घेतलेला आहे, परंतु ह्या गर्भात प्रवेश करणारी जी आत्मा आहे तिला नाव नाही, तिला रूप नाही, तिला रंग नाही, ती ह्या डोळ्यानं दिसत नाही, ती आजर अमर अविनाशी आहे, तिला पाणी स्पर्श करू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, त्याचा विनाश होऊ शकत नाही, ते तत्व आहे आत्मा. मग आपण काय करतो की शरीराला बघतो, हे जे रडणं असतं किंवा हा जो मोह मायाचा जो जाळ आहे, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की ज्याला तू पुत्र समजतो तो मागच्या जन्मात कोण होता तुला माहित आहे? पुढच्या जन्मात हा तुझा पुत्र राहील हे तुला माहित आहे का? मग शोक कसला? आठवतो दुसरा अध्याय. हा जो शोक आपण करतो हा मोह आहे, आणि जोपर्यंत आत्मा ह्या मोहाच्या बंधनामध्ये आहे त्यावेळेला रडू नये. आपण रडतो का? त्या आत्म्याच्या विषयी ज्या आठवणी आहेत, जे गुण आहे ते आपण आपल्या जीवनात अंगीकारत नाही, फक्त आपण शोक करतो. वास्तविक म्हटलं जातं की मृत्यू हा जीवनातील सर्वात मोठा उत्सव आहे, हे प्रत्येकाला माहीत आहे. कारण आत्मा एक शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीराची त्याची तयारी गर्भामध्ये झालेली असते. म्हणून बघा, प्रत्येक व्यक्ती जाण्याच्या अगोदर 6 महिने तरी त्याचा बुद्धियोग ह्या दुनियेतून निघलेला असतो. तुम्ही ऑब्झर्व करा, ज्या व्यक्तीचं मरण, समजा आज व्यक्ती गेली समजा या 6 महिन्यापासूनच त्याचा जो बुद्धियोग आहे ना संसारामधून हटलेला असतो. का हटलेला असतो? की 6 महिने तिकडे गर्भ तयार झालेला असतो.
त्या गर्भामध्ये त्याची 3-4 महिने प्रवेश केल्यानंतर वाढ होती आणि 9 महिन्यानंतर त्याचा पुन्हा जन्म होतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणून आपण बघतो की तिकडे त्याचा एकीकडं आपण उत्सव साजरा करतो, एखाद्याच्या घरात बाळाचा जन्म होतो, आणि एकीकडे आपण काय करतो, शोक करतो. तर वास्तविक म्हटलं जातं की मृत्यू शोक करण्याची गोष्ट नाही, मृत्यू हा उत्सव आहे. कारण एकीकडे जन्म झाला, तिकडे तुम्ही म्हणतात की घरात मुलगा जन्माला, इकडे त्यानं पुराणं शरीर जे जुनं शरीर आहे ते सोडलं आणि तिकडे त्यानं जन्म घेतला. म्हणून आपल्याकडं नाव करीची पद्धत आहे बघा. आपल्याकडे गावामध्ये किंवा पुराणे जे लोक आहेत, जुन्या माता आहेत, जुने जे भाई आहेत, ते म्हणतात नावकरी जन्माला आला. किती जण मानतात की नावकरी जन्माला येतो सांगा बघा? जे म्हणतात की गेलेली आत्मा पुन्हा त्या घरात जन्म घेते त्यांनी जरा हात वरती करा. माता याच्यावर विश्वास आहे का तुमचा या गोष्टीवर की आपल्या घरातून गेलेली जी आत्मा आहे ती पुन्हा आपल्या घरी जन्म घेते, नावकरी जन्माला आला म्हणता तुम्ही? मग हे बरोबर आहे का? सांगा ना, बरोबर आहे का? बाई लोक तुम्ही बोलत का नाही? बोलले पाहिजे ना. फक्त मी एकटं बोलणं आणि तुम्ही बोलणं त्याच्यात फरक आहे ना. तुम्ही जर बोलले तर काहीतरी बोलणाऱ्याला मजा येते. तुम्हाला काय वाटतं? गेलेली व्यक्ती, आता समजा हे जे भाऊ गेले आहेत, तुम्हाला हा विश्वास आहे की पुन्हा त्याच परिवारामध्ये ते जन्म घेतील? किती जणांना विश्वास आहे? तुम्हाला विश्वास आहे का? बोला ना, तुम्ही घाबरता का? हा बरोबर, मी सांगितलं बरोबर आहे. मातांमध्ये सांगा, तुम्हाला विश्वास आहे ना? विश्वास आहे ना? ते 100% खरं आहे. लक्षात आलं तुमच्या? हे 100% खरं आहे की गेलेली आत्मा पुन्हा आपल्याच कुळामध्ये नातू म्हणून किंवा नात म्हणून पुन्हा जन्माला येते आणि त्याची काही ओळख, आपण म्हणतो की त्याची काही ओळख असते. पुराणे जे आजी आहेत त्यांना माहिती की ओळख असते. आणि लहानपणी त्याच्या ज्या खुणा आहेत त्यांच्या बोलण्यावरून, चालण्यावरून, खाण्यावरून ते लगेच लक्षात येतं आपल्याला की आज्याचा पण स्वभाव असाच होता, त्यांचे जे संस्कार आहेत तसेच होते. म्हणजे याच्यावरून सिद्ध होतं की आत्मा शरीर सोडल्यानंतर मागच्या जन्माचे संस्कार पुढे घेऊन जाते, बाकी काही घेऊन जात नाही. हे लक्षात ठेवा. किंवा ज्या वेळेला आपण बघतो की अंतिम यात्रा ज्या वेळेला निघते त्यावेळेला वडीला शरीराला आरतीवर ठेवलं जातं. आरती म्हटलं जातं ना, त्याला आरतीवर ठेवलेलं आहे. शरीराला स्नान पाणी केलं जातं, आत्मा निघून गेल्यानंतर आरतीवर ठेवलं जातं, त्याची पूजा केली जाते. आता वास्तविक आरती शब्दाचाच अर्थ असा होतो की जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत त्याला अर्थ आहे, आणि ज्या वेळेला आत्मा निघून जाते त्यावेळेला म्हटलं जातं आरती. लक्षात आलं ना? अर्थ कुठपर्यंत आहे? ज्या वेळेला आत्मा शरीरामध्ये आहे तोपर्यंत ह्या शरीराचा अर्थ आहे, जीवनाचा अर्थ आहे. ज्या दिवशी आत्मा शरीरामधून निघून जाते त्यावेळेला ती आरती होते. मग त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला, त्या शरीराला आपण स्मशानामध्ये घेऊन जातो. आणि स्मशानामध्ये घेऊन गेल्यानंतर जसं आपल्या धर्मशास्त्रामध्ये म्हटलं जातं की 16 ज्या विधी असतात, अन्नदान असो, पिंडदान असो, वस्त्रदान असो, मग गेलेल्या आत्म्याबद्दल आपण हे जे दान करतो, पितृदान त्याला म्हणतात, मातृदान म्हणतात, तर हे का करायचं असतं? काही लोक म्हणतात की अरे हे 10वा 13वा वर्षश्राद्ध हे अंधश्राद्ध आहे, हे काही करायची गरज नाही, आजकालची तुम्ही काय मानत नाही या गोष्टींना. परंतु वास्तविक यामध्ये शास्त्र आहे. आपल्याला वर्ष श्राद्ध का करायचं आहे, आपल्याला दशक्रियाविधी का करायची आहे, किंवा आपण 13वा का करतो? गेलेली जी आत्मा आहे त्या आत्म्याचे जे ऋणानुबंध आहे हे संपूर्ण कुळाशी असतात. माग त्याच्या नातू असतो, पत्नी असते, मुलं असतात, हे सर्वजण असतात. मग हे जे ऋणानुबंध आहे हे ऋणानुबंध आपल्याला पूर्ण केले पाहिजे. त्यांचं जे ऋण आहे ते आपण फेडलं पाहिजे.
म्हणजे मागची जी पिढी आहे त्यांच्या जीवनामध्ये सुख शांतीची समाधानाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला हे जे वर्ष श्राद्ध आहे किंवा ही जी दसक्रिया विधी असते किंवा 10व्याचा जो एक आपण श्राद्ध 10व्याचा दावा ठेवतो हे आपल्याला करावं लागतं. आणि हे जर आपण केलं नाही तर लोक काय म्हणतात की त्या आत्म्यानं शरीर धारण केलं नाही. आणि हे खरं आहे, हे सत्य आहे की मनुष्य देवकुळामध्ये जन्म घेण्यासाठी चांगल्या कुळामध्ये जन्म घेण्यासाठी आपल्याला ह्या दुनियामध्ये ज्या वेळेला ती आत्मा होते त्याच्याबरोबरचा जो हिसाब आहे तो चुकतू करतो. आणि त्याच्याकरता आपण अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, अनेक विधी करतो. कुणी पुणतांब्याला जातं, कुणी नाशिकला जातं. आपल्याकडे प्रथा आहे, जर कावळा शिवला नाही तर आपण म्हणतो की त्या आत्म्याच्या इच्छा अपुऱ्या राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी कुणी काशीला जातं, कुणी पुणतांब्याला जातं. तर वास्तविक जीवनामध्ये जर आपण बघितलं तर जीवन जगत असताना जर आपण आपले जे पूर्वज आहे, आपले जे आई वडील आहे किंवा आपले जे संबंधी आहे त्यांची जर काळजी घेतली, त्यांना जर आपण वेळेवर जेवण दिलं, त्यांची जर आपण देखभाल ठेवली तर ती आत्मा गेल्यानंतर शोक करण्याची गरज नाही. मनुष्य शोक का करतो की असताना आपण त्यांचं ध्यान नाही ठेवलं, आपण कुठंतरी कमी पडलो म्हणून मनुष्याला पश्चाताप होतो. बरोबर आहे. पश्चाताप कधी होतो की असताना आपण जर त्यांची काळजी घेतलेली आणि ते अचानक निघून गेले तर मग माणूस रडायला लागतो. हा माझा अनुभव आहे की जर तुम्ही जिवंत असताना, आई वडील जिवंत असताना आई वडिलांची तुम्ही काळजी घ्या, ते जरी गेले तरी तुम्हाला शोक होणार नाही. कारण जीवनाचं सत्य हे जो आला त्याला एक दिवस जायचं. आज ते गेले, उद्या आपल्याला जायचं, हे सत्य आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जसं आमच्या वडिलांचे वर्ष श्राद्ध मागच्याच वर्षी झालं, त्यांना पण 90 वर्ष आयुष्य लागलं. तर मी जरी माउंट आबूला असलो तरी मधून मधून आल्यानंतर त्यांना इतकं काही मी काळजी घ्यायचो त्यांची. त्यांना मी सांगायचो की रात्री झोपण्याच्या अगोदर 5 बदाम तुम्ही भिजवायचे आणि सकाळी स्नान झाल्यानंतर बदाम खायचे. तुमच्या तब्येतीने ते चांगलं 90 वर्ष एकदम टणटणीत होते ते. आणि ज्या दिवशी त्यांनी शरीर सोडलं, सकाळी एकदम स्नान पाणी करून बसले आणि ते बदाम खात होते, त्यांना अटॅक आला आणि बदाम खाता खातच खुर्चीवरून ते लुडाकले. तर मला एक पायी पण त्यांच्याबद्दल दुःख नाही झालं. का नाही झालं? कारण मी त्यांना सांगितलं होतं आणि तसंच त्यांनी केलं आणि ते एकदम चालता बोलता गेले, कोणाची सेवा घेतली नाही, स्वतः स्नान पाणी करून खुर्चीवर बसले आणि ते गेले. तर मला दुःख होण्याचं काय कारण? काही कारण नाही. त्यांना जे पाहिजे ते जर तुम्ही जीवनामध्ये दिलं तर त्यांचं आपल्याप्रती बी समाधान आणि आपलं पण त्यांच्याप्रती समाधान जर आपल्याला लाभलं तर जीवनात दुःख होत नाही. गेल्यानंतर जे काही लोक दुःख व्यक्त करतात, कुठेतरी आपला एक स्वार्थ असतो आणि जर स्वार्थ दडलेला आहे तर तिथं शोक होतो. म्हणून भगवद्गीता सांगते की आत्मा शरीर सोडून गेल्यानंतर रडण्याचं काही कारण नाही. उलट आपण त्या आत्म्याला पुढल्या प्रवासासाठी सर्वांनी 2 मिनिटं मौन राहून एक सुखरूप इच्छा स्वरूप त्याला निरोप दिला पाहिजे की तुझ्या जीवनाचा पुढला प्रवास सुखरूप व्हावा. याकरता आपण वर्ष श्राद्ध म्हणा, 10वा म्हणा, 13वा म्हणा, या विधी करत असतो. परंतु आपण नेमकं सारे लोक उलटच करतो. काय करतो की जर रडलं नाही तर लोक म्हणतात याला माया आहे का नाही, याला मोह आहे का नाही, याला रडू नाही आलं. वास्तविक रडणं म्हणजे त्या आत्म्याला दुःख देणं. आता तुमच्या समोर बघा, जर कोणी रडत आलं गळ्यात पडलं तर तुम्हाला पण रडू येतं का? आणि जर एखादं हसत आलं, त्यानं जर मिठी मारली तर तुम्हाला किती आनंद होतो. मग आता तुम्हाला हे सत्य माहीत आहे की शरीर आपल्या समोर गेलं, जाळलं, ते पंचतत्वात विलीन झालं, आत्मा पुढल्या यात्रेसाठी निघून गेली. आणि ज्या ठिकाणी ती आत्मा गेली त्या ठिकाणी ती सुखात राहावं ही सर्वांची आपली त्या आत्म्याप्रती एक सदिच्छा पाहिजे. म्हणून आज
तुम्हाला हे सांगतो की कोणीही गेल्यानंतर रडणं म्हणजे त्या आत्म्याला दुःख देणे, लक्षात ठेवा. काही काही लोक 13-13 दिवस रडत बसतात. एखादा जर अचानक ऍक्सिडेंट मध्ये जर गेला, एकुलता एक मुलगा आहे, ऍक्सिडेंट मध्ये जर गेला तर वर्ष वर्ष रडतात. आपल्याला हे बुद्धीमध्ये नॉलेज पाहिजे की ह्या सृष्टी रंगमंचावर सर्व आत्मे आपला आपला पाठ बजावत आहे आणि ह्या पाठमध्ये प्रत्येकाचा जो हिशोब आहे आपल्या बरोबर तेवढाच आहे. जेवढा हिशोब आहे तेवढा तो आपल्या बरोबर घेणार आणि पुढल्या यात्रेसाठी तो निघून जाणार. यामध्ये शोक नाही. एवढा जो आपला परिवार आहे, आपल्या घरामध्ये नातू आहे, कोणतो एक दिवस सर्वांना जायचे हे निश्चित आहे. परंतु आपण ह्या संसारामध्ये आल्यानंतर स्वतःला मालक समजतो, पाहुणे समजत नाही. आजपासून प्रत्येकानं ह्या संसारामध्ये, ह्या घरामध्ये मी या घराचा मालक नाही, मी पाहुणा आहे. जसं तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मला मुक्कामाला 1 दिवसासाठी जायचंय, 2 दिवसासाठी जायचंय, पुन्हा मला माझ्या घरी जायचंय, बरोबर. कोरोना काळामध्ये सर्वांनी अनुभव केला. कोरोनानं दाखवून दिलं की तुमचं या दुनियामध्ये कोणी कोणाचं नाही. बायको असो, मुलं असो, कोणी असो, आपलं नाहीये. कारण आपण बघितलं त्यावेळेला एखाद्याला खोकला जरी आला तरी दूर व्हायचे लोक. मग तो मुलगा असो, पत्नी असो, कोणी असो. किती लोक घाबरले होते आणि बरेचसे लोक घाबरूनच गेले. कोरोना काही असा इतका महाभयंकर रोग नव्हता की ज्याच्यामुळे लोक मृत्युमुखी पडले, पण लोक घाबरून गेले. कोरोना काळामध्ये काही लोकांनी रात्रंदिवस कोरोना पेशंटची सेवा केली. त्यांना कोरोना नाही झाला, बरोबर आहे, त्यांना काही झालं. परंतु मृत्यूच्या भीतीपोटी लोक चालले गेले आणि कोरोनाने हे दाखवून दिलं की तू ह्या दुनियेमध्ये मालक म्हणून नाही, तू मेहमान म्हणून आहे आणि सदैव पाहुणा म्हणून राहा, तर तुला दुःख होणार नाही. लक्षात आलं? ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा की हे जे गाडी आहे, हे बंगला आहे, हे घर आहे, मनुष्याच्या अनंत इच्छा आहे आणि ह्या न पूर्ण होणाऱ्या. आणि ह्याच जर इच्छा घेऊन आपण मृत्यूला जर प्राप्त झालो तर पुढे गेल्यानंतर ह्या इच्छा परत अशा प्रबल होतात. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की भीष्म पितामह एक होते की ज्यांना इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त होतं. गौतम बुद्धांना सांगितले की सर्व दुःखाचं मूळ इच्छा आहे. मला तुम्ही सांगा की जीवन जगायला आपल्याला 2 टायमाचं जेवण आणि कपडा एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे ना. 2 टायमाचं जेवण आणि कपडा पाहिजे आणि राहायला घर पाहिजे. आज तुम्ही जे सर्व जे बसलेले आहात सर्वांकडे या मूलभूत गरजा आहेत, बरोबर आहे. त्याच्यापेक्षाही जास्त आहे. आज प्रत्येकाकडे गाडी आहे, प्रत्येकाकडे टीव्ही आहे, प्रत्येकाकडे बँक बॅलन्स आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मग एवढं असतानाही जीवनात तुम्ही समाधानी का नाही? याचं उत्तर द्या. अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा ज्या मानवाच्या आहेत त्या तर आहेच. त्याच्यापेक्षाही ज्या गरजा आपण म्हणतो पाहिजे होत्या, आज साधन आहे, सुविधा आहे, सर्व काही आहे, पण जीवनामध्ये समाधान का नाही? घरामध्ये टीव्ही आहे, सोफे आहे, डनलपच्या गाद्या आहे, कशाचीच कमी नाही, प्रत्येकाकडे बॅलन्स आहे, मोबाईल आहे. मग मला जीवनामध्ये सुख आणि शांती का नाही? सांगा तुम्ही जे आपले बसलेले वारकरी संप्रदायामध्ये का नाही? समाधान आणि सुख का नाही जीवनामध्ये? अपेक्षा वाढलेली आहे. अपेक्षा कधी पूर्ण होणाऱ्या नाही. म्हणजे या संसारातून जाताना दुःखी होऊन जायचं का आनंदी होऊन जायचं हे तुम्ही ठरवा. काय करायचं? इच्छा घेऊन पुढे जायचंय का अजून दुःख घेऊन जायचं का सुख घेऊन जायचं हे तुम्ही ठरवायचं. आणि जर आपल्याला जीवनामध्ये सुखी होऊन जायचं असेल, मला तुकाराम महाराजांच्या जीवनाची गाथा सध्या मी वाचतोय आणि ते टीव्हीला येईल, तुम्ही ऐका. तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगाचा मी अर्थ सांगितलेला आहे. खरोखर संत तुकाराम महाराजांनी जीवनाचा अर्थ त्यांना कळाला की संसार प्रपंचामध्ये राहून 5 इंद्रियांपासून 5 विकारांपासून कसं मुक्त राहायचं आणि वैकुंठाला प्राप्त व्हायचं हे त्यांचं जीवन दाखवतं. आपण फक्त माऊलींची पूजा करतो, तुकाराम गाथा वाचतो, पारायण करतो, जीवनात त्यांचं काहीच अनुकरण करत नाही.
हे सत्य आहे का नाही? सत्य खरं बोला. कोणत्या गाथ्यामधला आज अभंग तुमच्या जीवनामध्ये उतरवलेला आहे? माऊलींची कोणची बोलणी तुमच्या पाठी आणि जी जीवनामध्ये तुम्ही उतरवलेली आहे? आपण काय करतो? कामापुरतं घेतो, आपल्या स्वार्थापुरतं आपण घेतो. बाकी परमार्थ काय सांगितलेला आहे त्याचा कधीच आपण विचार करत नाही. आणि जर परमार्थाकडे जायचं असेल तर पहिले आपला जो स्वार्थ आहे त्याला आपण काढलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण जीवनामध्ये हा जो स्वार्थ ठेवलेला आहे तो स्वार्थ जर ठेवला तर परमार्थ लाभू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये जो व्यक्ती ज्याची पिढ्यानापिढ्या सावकारी होती तुकाराम महाराजांच्या आई वडिलांची, आणि ज्या वेळेला विठ्ठलाचं ध्यान असतं, विठ्ठलाचं नामस्मरण ज्या वेळेला जीवनामध्ये तुकाराम महाराजांचं सुरू झालं त्यावेळेला सर्व काही संपत्ती वाटून दिली. खूप मोठा विचार करण्याची गोष्ट आहे. आज आपल्याकडून एखाद्याला 500 रुपये जरी उसने घेतले आणि जर वेळेवर दिले नाही तर आपण भांडणं करतो का नाही? भांडणं करतो. किंवा शेजाऱ्याच्यानं जर आपल्याकडून काही जर उष्ण घेतलं, समजा तुमच्याकडून डाळ नेली, साखर नेली, तेल नेलं, आपली अपेक्षा राहते अजून त्यांना का आणून दिलं, बरोबर आहे ना? अजून का आणून दिलं, कारण त्यांना उष्ण नेलेलं. आणि आज आपण संतांना संत का म्हणतो? तर आपण बघतो की संतांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःचा स्वार्थ कधीच बघितला नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये बघा की जो व्यक्ती गावामध्ये दुसऱ्यांना पैसे व्याजाने देतो, त्यांचे आई वडील काही कमी नव्हते तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये, व्याजाने पैसे देत होते. सावकार पिढ्याना पिढ्या सावकारी. आणि ज्या वेळेला विठ्ठलाचं त्यांना साक्षात्कार झाला, विठ्ठलाचं ज्या वेळेला नामस्मरण सुरू झालं, त्यांनी अक्षरशः सर्व काही लोकांना वाटून दिलं. आणि इतके काही भिकारी झाले की त्यांच्या बायकोनं पण त्यांना मारलं. विचार करत त्यांचं जे जीवनाचं जे चरित्र जर वाचलं आपण, म्हणजेच एकंदरीत जर आपण बघितलं तर संतांचं जीवन आपल्या जीवनामध्ये एक ओळख करून देतं. काय ओळख करून देतं? की जोपर्यंत तुम्ही त्यागाची भावना उत्पन्न करत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुख आणि समाधान लाभत नाही. आपल्या जीवनामध्ये त्यागाची भावना नाही, दुसऱ्यांसाठी करायचं, कशा करता करायचं की त्यांनीही आपल्यासाठी काही केलं पाहिजे. मामूली उदाहरण घ्या, तुम्ही ज्या वेळेला कोणाच्या लग्नाला जाता, तुम्ही जर 2000ची साडी घेतली, साडी घेताना तुमचा भाव काय राहतो की आपल्या मुलीचं ज्या वेळेला लग्न होईल त्यावेळेला त्यांच्याकडून आपल्याला 2000ची साडी येईल. समजा जर यदा कदाचित त्यांच्याकडून जर 1500ची 1000ची जर साडी आली तर तुमचं प्रेम कमी होतं या वाढतं? सांगा बरं. त्यांच्याबद्दल कमी होतं का नाही? तुम्ही लगेच म्हणाल की मी तिला 2000चं केलं, 5000चं केलं आणि तिनं बघा आपल्या लग्नामध्ये 1000च केलं. म्हणजे खुशी कमी झाली, प्रेम कमी झालं, समाधान कमी झालं. म्हणजे आपण आज संसारामध्ये राहत असताना एकमेकांविषयी जो स्वार्थ ठेवतो त्या स्वार्थामुळे आज प्रेम कमी झालेला आहे. म्हणून सर्वात प्रथम आपण आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट अवलंबायची आहे की संसार करत असताना जर परमार्थ करायचा तर तो एकदम सोपा आहे. सोपा कसा आहे तर संत तुकाराम महाराजांचं जीवन तुमच्या समोर आहे. मी म्हणणार नाही की तुकाराम महाराज सर्वच वाटून द्या. तुम्हाला जर ईश्वर पाहिजे तर ते करू शकता. आणि ईश्वर पण परीक्षा बघतो. ज्या वेळेला तो परीक्षा बघतो त्यावेळेला म्हटलं जातं की तोपर्यंत इथपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत ईश्वराचं ध्यान होत नाही, तोपर्यंत ईश्वर प्राप्त होत नाही. आपण महाभारतामध्ये बघतो ज्या वेळेला द्रौपदी वस्त्रहरण होत होतं
त्यावेळेचा प्रसंग आठवतो, तुम्ही सर्वांनी बघितला असा. जोपर्यंत द्रौपदीचा हात इथपर्यंत इथं होता, तिकडं दुर्योधन साडी ओढतोय, परंतु तिची रक्षा श्रीकृष्णानं त्या वेळेला केली की ज्या वेळेला तिनं हात काढला आणि आता सांगितलं की माझे पती धर्माचार्य कोणी माझी रक्षा करू शकत नाही, तू एकच ईश्वर आहे की माझं रक्षण करू शकतो. त्यावेळेला तिची जी साडी आहे संपूर्ण शरीराला लपेटायला लागली. मग आपण काय करतो, आपल्याला वाटतं की आपला नातू आपला सांभाळ करीन, आपला लेक सांभाळ करीन, आपली सून सांभाळ करीन, आपल्या अपेक्षा ही आहे. मग ज्या वेळेला आपल्याला तिकडून दुःख मिळतं त्यावेळेला आपण ईश्वराकडे जातो. पहिलंच जर ईश्वराकडे गेलो तर तुम्हाला कोणाची आठवण करायची गरज पडत. आणि हे शाश्वत सत्य आहे की आपल्या जीवनामध्ये ईश्वराशिवाय रक्षण करणारा कोणीही नाही. हे सर्व इथं अनुभवी लोक बसलेले आहेत. जे काही तुम्ही कमाई करून ठेवलेली आहे, ती कोणासाठी कमाई करून ठेवली? बाई लोक कोणासाठी ठेवली? तुम्हाला गरज नव्हती. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात एक वाईट गोष्ट आहे की आपल्या इतक्या अनंत इच्छा आहे की आपण मुलांना जन्म देतो, त्यांचं शिक्षण करतो, त्यांना मोठं करतो, त्यांचे लग्न करतो, इथपर्यंत ठीक आहे मला तरी वाटतं. सुना माता आहे कुठपर्यंत त्यांचे लग्न करून दिले, तुमच्या जबाबदाऱ्या संपल्या, तुम्ही तिथून पुढं परमार्थ करायला पाहिजे. परंतु आपलं एकदम उलटं होतं. लग्न करून दिल्यानंतर तुमच्या अपेक्षा अजून वाढायला लागतात. आता लग्न झालं, 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, आता मूलबाळ व्हायला पाहिजे. आता तो जर खेका तुम्हीच घेतला तर तुमच्या इच्छाला काय मानलं पाहिजे? लग्न करून दिलं मात्र तिथपर्यंत ठीक आहे, बरोबर आहे, जबाबदारी आहे. तुमच्या इच्छा पुढं काय, आता लग्न झालं अजून मूलबाळ होते, मूलबाळ झालं आणि ते तुम्हाला सांभाळावं लागेल ना. नातू झाला का तो तुम्हाला सांभाळायचा, नातू मोठा झाला का त्याचं लग्न करायचं. असं करता 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 सारं आयुष्य तुमचं दुसऱ्यांचा सांभाळ करण्यासाठीच जातं. विचार करा तुम्ही. स्त्रीचं जीवन जर बघितलं तर स्त्री स्वतःसाठी जगतच नाही, ती आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगते. आई वडिलांकडे राहते, त्यावेळेला आई वडील म्हणतात तू इकडे नको जाऊ, तू तिकडे नको जाऊ, आई वडिलांचं बंधन. लग्न झालं नवऱ्याचं बंधन, सासू सासऱ्याचं बंधन, ते झाल्यानंतर मुलगा झाला तर परत मुलाचं बंधन. म्हणजे संपूर्ण आयुष्य जर आपण बघितलं तर बंधनामध्येच काढलं. स्वतःसाठी तुम्ही किती जगता विचार करा. एवढ्या ज्या महिला बसलेल्या आहेत, लहानपणापासून शेवटपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी किती जगता. पुरुष मंडळी जे बसलेले आहेत त्यांनी विचार करा की आपण जीवनामध्ये तुम्ही स्वतःसाठी किती जगले आणि ईश्वरासाठी तुम्ही किती वेळ काढला. सांगा बरं, किती वेळ काढला तुम्ही. आज आपण ईश्वराचं नामस्मरण करायला जरी बसलं तरी आपल्या बुद्धीमध्ये मनामध्ये संसाराच्याच गोष्टी येतात. ईश्वराच्या समोर गेलं तर आपण 10 मिनिटंही आपल्या मनाला एकाग्र करू शकत नाही. ही आपली जीवनाची शोकांतिका आहे. आणि ईश्वरानं हे सत्य सांगितलेलं आहे की तुम्हाला हे सर्व काही इथं सोडून जायचं आहे. ज्या वेळेला आत्मा शरीरामधून बाहेर निघते त्यावेळेला 2 घंटेही घरात ठेवलं जात नाही, तुम्हाला बाहेर ठेवलं जातं. म्हणजे जीवनभर जी काही कमाई केली ती सेकंदामध्ये दुसऱ्याची झाली. म्हणजे हा मोह आपल्याला जीवनाच्या शेवटपर्यंत कळत नाही की आपण मोहाच्या पोटी हे दुःख झेलत आहोत. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की एक व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीला एक मान्यता असते की जीवनामध्ये मी सर्व काही प्राप्त करू शकतो, सर्वावर विजय प्राप्त करू शकतो, परंतु मृत्यूवर विजय प्राप्त करू शकत नाही. मग त्यानं काय विचार केला की मी आता असं करतो की मृत्यूशी दोस्ती करतो. आता मृत्यूशी दोस्ती करतो म्हणजे काय केलं, त्यानं मृत्यूला सांगितलं की मी जीवनामध्ये सर्व काही करू शकतो पण तुझ्यावर विजय प्राप्त करता येत नाही. तू एक काम कर, दोस्तीच्या नात्याने तू मला नेण्याच्या अगोदर एक पत्र पाठव की मी ह्या तारखेला तुला न्यायला येणार आहे, त्यावेळेला मी तयार आहे. काय सांगितलं मृत्यूला? कारण जीवनामध्ये 2च गोष्टी अशा आहेत की आपण या ठिकाणी कधी जन्म घेणार हे आईवडिलांना माहीत असतं की या तारखेला तुझा जन्म झालेला आहे. प्रत्येकाच्या आधार कार्डवर जन्मतारीख आहे पण जाण्याची तारीख नाही.
आहे का कोणाकडे? आपल्यामध्ये जाण्याची तारीख कोणाकडे नाही, माझ्याकडे नाही, तुमच्याकडे नाही. ठीक आहे. मग ह्या व्यक्तींना काय दिमाग चालवला की मृत्यूला मी सांगतो दोस्तीच्या नाते की तू मला येण्याच्या अगोदर एक पत्र पाठव. मृत्यू म्हणला तू ध्यानात ठेव, तुला एक नाही मी 4 पत्र पाठवली, परंतु ज्या वेळेला मी तुला न्यायला येईल त्यावेळेला तू कोणताही बहाणा करायचा नाही. त्यावेळेला तू येण्यासाठी कोणती आनाकानी करायची नाही, तू बदलून पडायचं नाही. मी बदलून पडणार नाही, मी तुला पत्र पाठवणार, परंतु त्यावेळेला तू तयार राहिला पाहिजे. आता मला सांगा की आपल्यामध्ये जर एखाद्याला मृत्यूची डेट सांगितली की ह्या तारखेला तुझा मृत्यू होणार आहे आणि येऊन देव तुला न्यायला येणार आहे, आपल्यामध्ये किती जण तयार आहे बरं? सांगा बरं. हात वरती करा की जर डेट सांगितली आणि त्या डेटला आम्ही तयार राहू. किती जण हात वरती करा? कोणीच तयार नाही. काही लोकांमध्ये जर माहीत आहे असं आपण काय म्हणतो की कधी माहीत नाही, पण जर तुम्हाला माहीत आहे मग मला सांगा की तुम्ही साऱ्याचा मुहूर्त काढता.